खारघरचा राजा या संस्थेच्या माध्यमातून वर्षाचे 365 दिवस वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम सुरू असतात। या संस्थेच्या माध्यमातून विजय पाटीलजी किंवा त्यांच्या परिवारातली सगळीच मंडळी ही सातत्यानं खारघरच्या राजाच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन सामाजिक कार्यक्रम राबवतात, ते शैक्षणिक कार्यक्रम राबवतात, ते आरोग्याचे कार्यक्रम राबवतात, सर्व पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन करतात आणि वर्षभर आपला हा परिसर आनंदी राहावा, सुख समाधानी राहावा, आरोग्यमय राहावा याचे प्रयत्न करत राहतात। आणि म्हणून नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी नव्या वर्षाची दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडर यांनी प्रकाशित केली आहे। माझ्याकडून या संस्थेला आणि त्यांच्या सर्व वाटचालीला मनापासून शुभेच्छा। नमस्कार, मी आता सेक्टर 12 येथे खारघरचा राजा या गणेश मंदिरामध्ये आहे। आज अतिशय आनंदाचा आणि पवित्र मंगळमय दिवस आहे की आज चतुर्थी आहे आणि याच कार्यक्रमाचं या दिनदर्शिका कार्यक्रमाचं उद्घाटन कार्यक्रमाचं या ठिकाणी माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कार्यक्रम पार पडलेला आहे। विजयजी पाटील हे अतिशय सामाजिक कार्यक्रमामध्ये व्यस्त असतात, परंतु काही ठराविक कार्य ते दरवर्षीप्रमाणे करतात। त्यामध्ये एक नवीन दिनदर्शिका अतिशय चांगल्या क्वालिटीचे आणि त्यामध्ये अतिशय चांगले दृश्य असतात आणि नाविन्यपूर्ण असं दिनदर्शिका दरवर्षी ते बनवत असतात। त्याचं भव्य पद्धतीने ते उद्घाटन करतात। आज ह्या दिनदर्शिकेचा या ठिकाणी गणपती मंदिरमध्ये माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि त्या उद्घाटन प्रसंगी अनेक नागरिक सेक्टर 12 मधून आणि अन्य ठिकाणून या ठिकाणी आलेले आहेत। तर लवकरच लवकर ही दिनदर्शिका प्रत्येक खारघरवासियाच्या हातात पडेल। अतिशय सुंदर दिनदर्शिका बनलेली आहे। आमदार साहेबांनी या गोष्टीची खूप तारीफ केलेली आहे। विजय पाटील साहेबांचं कार्य जे आतापर्यंत ते करत आलेलं आहे ते अतिशय वाखाणण्यासारखं आहे। माननीय सौभाग्यवती वनिता विजय पाटील ह्या खारघरच्या सरपंच असताना त्यांनी अतिशय चांगल्या दर्जाचं या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्यांचाच वारसा आता त्यांची मुलगी कुमारी मिनल विजय पाटील ही पुढे घेऊन जात आहे। आज ती व्यासपीठावर दिसलेली आहे। तिने माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेबांना शुभेच्छा दिलेल्या आहे। तर कार्याचा जो वसा आहे तो पुढच्या पिढीला विजय पाटीलांनी दिलेला आहे। मी त्यांना शुभेच्छा चिंतो की त्यांचं कार्य हे खारघरच्या बाहेर पण आहे आणि ते याच्या पुढे रायगड जिल्ह्यामध्ये जाऊ दे आणि त्यांच्या कार्याला कधी कुठल्या प्रकारची बाधा नको, कारण ते श्री गणेशाचे भक्त आहेत आणि गणपती बाप्पा हरदम त्यांच्या पाठीशी उभा आहे। आज या मंगलमय दिनी चतुर्थीच्या दिवशी दिनदर्शिकेचं उद्घाटन झालंय। मी त्यांना हार्दिक शुभेच्छा चिंततो। धन्यवाद। जय श्री गणेश।